हॅलो, रेसिपी अँड ट्रॅव्हल विथ राधिकामध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. म्हणजे आजपर्यंत मी बनवलेत, पण ते शॉर्ट रेसिपीज बनवलेत. तर बघा, गौरी गणपतीची तयारी चालू आहे सध्या. सकाळी मस्तपैकी चहा घेतला, कुकर लावला, स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर मम्मीने आमच्या करंजीचं मळलं होतं, करंजी वगैरे केल्या. मी आणि आमच्या जाऊबाईंनी मिळून म्हणजे केलं. जाऊबाईंनी मला शिकवले. तर अशा पद्धतीने मम्मीने करंज्या करून दिल्या. त्यानंतर आत मी छान खमंग अशा तळून घेतल्या. आणि आमची जॉईंट फॅमिली आहे बघा, त्यामुळं सगळेजण मिळून करतो. त्यामुळं काम कधी उरकलं हे समजतसुद्धा नाही. सगळी कामं कशी पटापटा होतात. तर इतकं छान इथं मग त्यानंतर जसं होईल तसं मी आतून तळून वगैरे घेतलं. वेगवेगळे बरेच असे पदार्थ बनवले होते गौरीसमोर ठेवण्यासाठी. कारण सजावट वगैरे केली जाते. हळदी कुंकवाला सगळे येतात, तर खूप छान वाटतं. इथं आम्ही वेगळं म्हणून ना असे बदक बनवले होते बघा करंजीचे. तर इथं काय केलं होतं, करंजी पूर्ण फुलवून घेतली होती. आहे तसं सारण बनवून काट्या चमच्याने त्याला बघा असं दोन्हीकडून प्रेस केलं होतं. इथं आमच्या मोठ्या जाऊबाईने ना असं चोचीला कलर दिला होता, म्हणजे हळद लावली होती. आणि जे त्याचे डोळे जे आहेत ना, ते लवंगाचे म्हणजे त्याच्यात लवंग घातले बघा. आणि वरतीचे डोकं दिसतं ना, ते मोदक बनवले आणि त्याच्यामध्ये लवंग घातले असं डोळे म्हणून. त्यानंतर असे करंज्या वगैरे केल्या होत्या वेगवेगळ्या. तर हे बदक थोडंसं असं पांढरं असं तळून काढले. पूर्ण लालसर नाही काढलं, कारण मग ते उठून नाही दिसणार म्हणून. त्यानंतर खाजा बनवला होता. त्याला कसं मैदा मळून घेतला होता आणि लाटून त्याला साटा वगैरे लावून ना मम्मीनी असे खाजा आणि असं लांबड्या चकत्यासारखं एक बनवलं होतं. ते कसं एकदम खमंग क्रिस्पीसुद्धा होतं. वरतून पिठी साखर घातली ना तर खूप छान टेस्टी लागतं. तर ते पण बनवून झालं होतं. ते पण मी छान खमंग तळून घेतलं. त्यानंतर खाजा तळून घेतला. तर खाज्याला ना मी करून बघितलं बरं का अगोदर. थोडंसं चपटं करून घेतलं. मला वाटलं थोडंसं फुलेल वगैरे जास्त, पण तसं काही झालं नाही. पण असंसुद्धा खूप छान लागलं. त्यानंतर मी आतून वगैरे छान तळून घेतलं. त्यानंतर ते झाल्यानंतर ते जे लांब चपट्या मम्मीनी बनवल्या होत्या ना, त्यासुद्धा तळून घेतल्या. खूप छान क्रिस्पी झालं होतं. तर हे ना आपण ही रेसिपी ना आपण चहासोबतसुद्धा कधी मध्ये ना खाऊ शकतो, बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा. खूप छान, म्हणजे काहीतरी वेगळं म्हणून टेस्ट म्हणून. आणि दोन्ही छान खमंग तळून घेतलं. गुलाबाचं फूल इथं मम्मीनी बनवलं होतं. खूप छान, म्हणजे असं जे करंजीचे लातंबे असतात ना, त्याच लाटून ना एकमेकांवरती ठेवून असं त्यांनी फूल बनवलं होतं. खूप छान दिसत होतं. त्यानंतर गोविंदाला अंगणवाडीतून आणण्यासाठी टाईम झालं होतं. त्याला आणायला गेले मी अंगणवाडीमध्ये. तर त्यामुळेच तर एवढं सगळं झालं. नाहीतर कुठलं मुलं काय करून देत नाहीत. नुसता दंगा चालू असतो. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये ना वांग्याची रस्सा भाजी, सोयाबीनची आमटी, भात, भाकरी, भाजी बनवली होती. पण त्याचा व्हिडिओ काही बनवता आला नाही, कारण घाई गडबड खूप चालली होती. गणपतीची आरती पण होती, त्यामुळे काही केलं नाही. तर त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून कामं वगैरे आटोपली. नक्की सांगा तुम्हाला माझा पहिला व्लॉग कसा वाटला.